काळी पोत काळी पोत गे मन्याला आयुष्य मागते धन्याला पैसा मागते धन्याला काळी पोत गे मन्याला आयुष्य मागते धन्याला पोत घे मन्याला आयुष्य मागते धन्याला सरी गे मैना काळी पोत गे वाडा भिकारणीला वाडा मैना काळी पोत भिकारणीला वाडा गे मैना काळी पोत सारी पण ग मैना काळी पोत म्हणी आताच दात मन घ्या ग कुणी आताच दात मन घ्या ग कुणी घ्या ग कुणी घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळा मणी 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 कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे भिकारणीला वाडा घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे हे दाताच दात मन घ्या ग कुणी दाताच दात मन घ्या ग कुणी घ्या ग कुणी घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळा मणी 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 कुंकू घ्या कोणी काळा म्हणे 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 दाताच दात मन घ्या ग कुणी दाताच दात मन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळा मणी कुंकू घ्या कुणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा कुंकू घ्या कोणी काळा म्हणे हे सरी बनी घे मैना काळी पोत मनी घे सारी बनी ग मैना काळी पोत म्हणी ही काळी पोतगी मन्याला आयुष्य मागते धन्याला काळी पोत घे मन्याला आयुष्य मागते धन्याला काळी पोत गे मन्याला आयुष्य मागते धन्याला हे सारी घे मैना काळी पोत हे केसरी घे मैना काळी पोत काळी पोत म्हणी हे सारी पण ग मैना काळी पोत म्हणी
आयुष्य मागते धन्याला आयुष्य मागते धन्याला ही काळी पोतगी मनाला आयुष्य मागते धन्याला केसरी फणके मैना काळी पोत गे फणिग मैना काळी पोत म्हणी केसरी फणके मैना काळी पोत गे सारी फणिग मैना काळी पोत म्हणी ही काळी पोतगी मनाला आयुष्य मागते धन्याला आयुष्य मागते धन्याला काळी पोतगी मनाला आयुष्य मागते धन्याला केसरी फणके मैना काळी पोत फणिग मैना काळी पोत म्हणी केसरी फणके मैना काळी पोत फणिग मैना काळी पोत म्हणी केसारी 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 फणिग मैना काळी पोत म्हणी केसरी फणके मैना काळी पोत म्हणे गे फणिग मैना काळी पोत म्हणी केसरी फणके मैना काळी पोत म्हणे मैना काळी पोत म्हणी केसरी फणके मैना काळी पोत म्हणे मैना काळी पोत म्हणी केसरी फणके मैना काळी पोत म्हणे केसारी फणिग मैना काळी पोत म्हणी केसरी फणके मैना काळी पोत म्हणे केसारी फणिग मैना काळी पोत म्हणी ही काळी पोतगी मनाला आयुष्य मागते धन्याला पोत घे म्हणाला आयुष्य मागते धन्याला नाव काय म्हटलं सर 500 रुपये कोण दिलं हरीश भाऊ खैरे अहिरे हरीश भाऊ अहिरे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपलं काय नाव म्हटलं भाऊ सागर गवळी यांच्याकडून 200 ॲडव्हान्स मध्ये आणि आणखीन किती 20,000 रुपये त्यांच्याकडून बक्षीस धन्यवाद. प्रशांत निकुंभ प्रशांत निकुंभ यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस जोरदार टाळ्या वाजवा. वाडगे हे बस खाली. ज्यांना ज्यांना फोटो घ्यायचे सेल्फी घ्यायचे कार्यक्रम झाल्याच्या नंतर सेल्फी काय असेल ते कार्यक्रम झाल्याच्या नंतर म्हणजे आपल्या कार्यक्रमाला वेळ सापडते बघ काय नाही. केसारी फणिगे मैना काळी पोत मनिगे केसरी फणके मैना काळी पोत म्हणे केसारी फणिगे मैना काळी पोत मनिगे केसरी फणके मैना काळी पोत काळी पोतगी मनाला आयुष्य मागते धन्याला आयुष्य मागते धन्याला काळी पोतगे मन्याला अनाविष्य मागते धन्याला. ते म्हणाला आयुष्य मागते धन्याला अग एक यशोदा शोभा ये तुझ्या बबीला सोन्याचा जुबागे तुझ्या पिपीला सोन्याचं दुभागे बपीला सोन्याचं दुभागे अग ये गजना मीना ये तुझ्या लेकीला केसाच्या पिनागे लेकीला केसाच्या पिनागे लेकीला केसाच्या पिनागे अग आतली भर सोंदळ रे तुझ्या बाळाला जायचं काजळ घे. ए बाळाला जायचं काजगे बाळाला जायचं काजगे केसारी फणिगे मैना काळी पोत मनिगे केसरी फणके मैना काळी पोत म्हणे येसुयागी बिबगी काळी पोत गे मा ये डिस्कोच मनी घे वाची फणी घे चहाची गाळणी घे मा आंधळीला आरसा घे टकलीला कांगवा घे बोसरीला दंत मंजन घे मा ये सतोळी घे बांबू घे गुलाल घे 3.5 मीटर कापाड घे राखेलचा डबा घे पेटवायला काडीची पेटी घे आणि नसतील सापडत खांदे करीत ते पण घे सोबतच घेऊन फिरते बघ वाढ 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 वाढ. दशरथ शंकर जगताप यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस झालं एकदा जोरदार टाळ्या होत्या. वाढ घे
ये भामाबाई वाडगे माई, ये रखमाबाई वाडगे माई, ये शोधाबाई वाडगे माई, ये शांताबाई वाडगे माई, ये गुड्डीची आई वाडगे माई, ये पप्याची आई वाडगे माई, ये बंटीची आई वाडगे माई, ये गणेश देशमुखची आई वाडगे माई, ये कल्पेश कासारची आई वाडगे माई, वाढ 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 वाढ, ये सिस्टीमवाल्याची आई वाडगे माई, ये रील्सवाल्याची आई वाडगे माई. मगपासून माझे रील्स बनवते बघ. वाढ 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 ग भैया तुला, ये नथवाले मावशे तुला तुला तुला, ये पांढऱ्या केसाचे म्हातारे तुला तुला तुला, ये चष्म्यावाले मावशे तुला तुला तुला. बुरगुंडा होईल ग भैया तुला, बुरगुंडा होईल ग. ए बये तुला बुरगुंडा होईल ग, बये तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा होईल ग तुला तुला, बुरगुंडा 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 होईल ग. ये मोबाईल वाल्या पोरा तुला तुला तुला, ये टोपीवाल्या दादा तुला तुला तुला. बुरगुंडा होईल ग ये तुला, बुरगुंडा होईल ग. ए बये तुला बुरगुंडा होईल ग, बये तुला बुरगुंडा होईल ग. ये वर्षाळीच्या अक्का का बघते तोंडाकडे मका मका, अर्धीभर भाकर आण, घडघड पिटला आणि तुला सुया देते, बिबा देते, दोरा देते, डिस्कोचं मणी देते, तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळ देते बघ. वाढ वाढ वाढ. अनादी सिद्ध नवल झाले, अनादी सिद्ध नवल झाले, प्रेमाचे कुंकू भाळे लाविले, सद्भक्ती बोराटे हाती धरिले, अन सानंद गुरुकुला घेऊन शकून सांगेवाले. बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होय, बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होय. ए बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. तिला बी होईल मला बी होईल, तिला बी होईल, तुला बी होईल मला बी होईल, हिला बी होईल तिला बी होईल. तिला बी होईल मला बी होईल, याला बी होईल त्याला बी होईल. तुला बी होईल मला बी होईल, याला बी होईल त्याला बी होईल. बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होय. ए बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. अनादिसिद्ध नवल झाले, प्रेमाचे कुंकू भाळे लावले. ऐका, अनादिसिद्ध प्रेमाचे कुंकू भाळे लावले. पहिल्या महिला कपाळाला कुंकू लावायचे बरं का, पण कशा लावायचे, कपाळ भरून कुंकू लावायचे. मावशी तेव्हा त्यांच्या मावशी तेवढं दिसल्या बघा मला. हाय त्याच्यातल्या 10-15 महिला मंडळ, पण ही शेवटची पिढी बरं का, एवढी कपाळ भरून कुंकू लावणारी शेवटची पिढी. याच्यानंतर आता कुंकू गेलं, आता आली टिकली. टिकली तिचं नाव असं, टिकली तर टिकली नाही तर हुकली. दिला घटस्फोट 6 महिन्यातच. मग आयुष्य कुठे जोडीला, आयुष्य कुठे येतं दोन. पण पूर्वीच्या महिला कपडाला कुंकू लावायच्या. हिंदू धर्माचं भूषण येतं दोन. महिलांनी कपडाला कुंकू लावलं पाहिजे बरं का मावशी, लावायचं बरं का, काय हरकत नाही. सौभाग्याचं लिहून नाही ना, कारण तिचा कुंकू मोठं, तिचा पण मला नवरा मोठा, सौभाग्य मोठं. पण कुंकू गेलं, आता टिकली आली. कुंकूवाल्या गेल्या, आता टिकलीवाल्या आल्या, आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. काढली टिकली की चिकटीला बाथरूमच्या भिंतीला, काढली टिकली की काढला नवरा की चिकटीला आरशाला. आता नवऱ्याला किंमत राहिली नाही. अनादी सिद्ध नवल झाले, प्रेमाचे कुंकू भाळे लाविले, सद्भक्ती बोराटी हाती धरले, सानंद कुरकुला घेऊन शकून सांगवाले. कंटुपीवाली पिवळ्या शर्टवाली, काय नाव यांचं, बंडू पाटील, बटू पाटील. मगापासून माझ्याकडं बघत येत. आणखीन डोळ्याची पापणी सुद्धा खरी टाकली नाही बरं. विचार काय हाय तुमचा, हो पाहुणा, विचार काय हाय तुमचा. बटू पाटील, लग्न झालं तुमचं, करता का माझ्यासोबत. नाही म्हण नका, 2025ची ऑफर आहे बघा, एका एक फ्री. मोबाईलवर जिओचं सिम कार्ड मोबाईलवर बेटा. आपल्या बटू पप्पांना टाटा कर, बटू पप्पांना टाटा कर.
टाटा कर. तुझा का हात बी तो उकलला का काय? अच्छा मानच फिरली वाटतं. सरळ करते. थंडी मला मान फिरगाडीवर का ती काही साधी बेकरी नाही बरं का. साधी बेकरी नाही. कारण मला पाहिलं बरं का मोठमोठे मंत्री येऊन निघून गेले. मला पाहिलं मागच्या महिन्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले बरं का. खरंच मोदी साहेब मला पाहायला आले. मला पाहिलं आणि मला माझ्याकडे पाहून नरेंद्र मोदी साहेब मला म्हटले आणखी विकू द्या. हॅलो हॅलो बस. मोदी साहेब मला पाहायला आले. मला पाहिलं मोदी साहेब माझ्याकडे बघून मला म्हटले मित्रों मेरे प्यारे भारतवासियों मैं इस औरत से शादी करना चाहता हूं. मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं. मेरे 125 करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरा दिल में कमल का फूल खिल गया. हमारा दास कमल का फूल खिल गया. म्हटलं मोदींना म्हटलं मोदीजी तुमच्यासोबत लगीन नाही बाय जमायचं. मी कल्पेश कासार यांना शब्द दिला. मोदी साहेब गेले त्यानंतर मला पाहिला बरं का शरद पवार साहेब आले. पवार साहेब बघा मग मावशी मी किती जुनी असेल. आता एक थोडं कमी करा ट्रबल द्या. पवार साहेब मला पाहिला आले. मला पाहिलं पवार साहेब मला पाहिला आले. मला पाहिलं आणि पाहिलं पवार साहेब माझ्याकडे बघून मला म्हटले पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते. तसा आवाज निघत नाही. पवार साहेब आले. मला म्हटलं काय कसं आएगा कर क्या पर सप्ताह सती ऐसे कहे ऐसे कह किसे हे झाले पूर्वीचे पवार साहेब आणि आता लेटेस्ट मधले पवार साहेब बरं का. अतिशय काही कशा असं काही सावशिष्ट चीजें काही आगे काही ऐसे कैसा है जिसे उत्तर प्रकारची कारवाही सर्व पसंत देता चालतोय. जय जय महाराज. अनादी सिद्ध नवल झाले. चौगाची काके पोतडी दशा उतारे खेळे परवडी. सोहम शब्दे बोले सोकडी आणि माझा शकून ऐक घे आवडी. बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होय. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होय. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. वाडगे दादा बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय? तुम्ही म्हणाला महाराज आल्यापासून लावले बुरगुंडा बुरगुंडा. बुरगुंडा म्हणजे काय? बुरगुंडा या शब्दाचा अर्थ काय होतो? ऐका बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शाब्दिक घेतला व्यावहारिक घेतला तुमच्या आमच्या भाषेमध्ये घेतला त्याचा अर्थ असा होतो. बुरगुंडा म्हणजे तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल असा होतो त्याचा अर्थ बरं का. परंतु संत एकनाथ महाराज म्हणतात बुरगुंडा म्हणजे मुलगा नाही मुलगी नाही. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ संत साहित्यामध्ये अर्थ असा होतो तुला ज्ञान होईल. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. हो महाराज म्हणतात ज्ञान होईल. मग कोणाला होईल? महाराज म्हणतात याला होईल त्याला होईल हिला होईल तिला होईल सर्वांना ज्ञान होईल. पण कधी होईल? महाराज म्हणतात त्याकरता तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. कारण संतांशिवाय ज्ञान भेटत नाही. जीवनामध्ये गुरु करावा लागेल. कारण ज्ञानोबा म्हणतात भावेविन देव नकळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. भावाशिव देव मिळत नाही आणि गुरुशिवाय ज्ञान कळत नाही.
म्हणून ज्ञान माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे दादांनो. म्हणून महाराज म्हणतात हा ज्ञान नावाचा बुरगुंडा कोणाकोणाच्या पोटी जन्माला आला का? आळंदीच्या विठ्ठलपंतांनी रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञानदेव नावाचा बुरगुंडा जन्माला आला. देहूच्या कणकाई आणि बोलोबा यांच्या पोटी संत तुकाराम महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारा, वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकणारा बुरगुंडा महाराज म्हणतात तुमच्या आमच्या पोटी जन्माला येईल. हो, मग असा बुरगुंडा जन्माला आणायचा असेल पोटी, छत्रपती शिवाजी राजांसारखा बुरगुंडा जन्माला आणायचा असेल, महिला मंडळ काय करावं लागेल? टीव्ही पाहावं लागेल, सिरियल पाहावं लागतील, सिरियल पाहावं लागतील. नाही, काय करावं लागेल? पोरांना ज्ञान द्यावं लागेल, पोरांना संस्कार द्यावं लागतील. कारण संस्काराशिवाय दादा मुलं घडत नसतात. छत्रपती शिवाजीराजे घडले हे आई जिजाऊंनी केलेले संस्कार होते महिला मंडळ. संस्काराशिवाय पिढी घडत नाही. हो, आई जिजाऊंनी लेकर शिवराजेवर संस्कार केले म्हणून राजे छत्रपती झाले. जगाच्या पाठीवर राजे अनेक झाले का? जगाच्या पाठीवर राजे अनेक झाले, परंतु जाणता राजा फक्त एकच झाला, छत्रपती शिवाजीराजे. त्यानंतर जाणता राजा नाही दादा. जय 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 शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. असा बुरगुंडा पोटी जन्माला आला पाहिजे. यासाठी काय करायला? पोरांना संस्कार द्यावं लागेल. कारण पूर्वीच्या आई लेकरांना संस्कार द्यायची, आत्ताच्या आई संस्कार देत नाही. आत्ताच्या आईला वेळच नाही लेकरांना करता. आत्ताच्या आईला वेळ नाही, कारण आत्ताच्या आईच्या हातामध्ये आला मोबाईल. आत्ताची आई झाली रील स्टार. आत्ताची आई असा आडवा मोबाईल धरते वाकडं तोंड करते, शिल्पी करते. आत्ताची आई, आत्ताची आई मोबाईलवर रील्स काढते. आत्ताची आईचं वाकडं तोंड करते. चांगल्या तोंडाचं वाटलं कोणी करायला सांगितलं तुम्हाला? म्हणजे देवानं जे तोंड दिलेलं तुम्हाला चांगलं वाटत नाही का ते? आत्ताची आई हो मोबाईलवर वेळ घालवते, पण लेकरांना वेळ देत नाही. आत्ताची आई, पूर्वीची आई लेकरू रडू लागलं ना त्याला देवधर्माच्या गोष्टी सांगायची, त्याच्यासाठी अंगाईत गायची, त्यांना शूरवीरांच्या गोष्टी सांगायची, पोरं शूर व्हायची. आत्ताची आई लेकरू रडू लागलं की त्याच्या हातामध्ये मोबाईल देते, त्याला पाहायला कार्टून लावून देते, त्याला खेळायला गेम लावून देते, पोराच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट देते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, टीव्ही हो टीव्ही तिचं नावच आहे बघा, टीव्ही. टीव्हीमुळे काय झालं? पोराच्या डोळ्याचं वाटोळ झालं. डोळे गेले ना पोराचे. 4 वर्षाचा पोरग त्याला चष्मा आहे. आताचा तरी काळ थोडा बरा आहे, पण इथून पुढचा काळ खूप भयानक येणार. पोरग आईच्या पोटातून येताना चष्मा बिस्मा कचा बिचा फिट करून येईल. आई बापांना ताण ठेवणार नाही. का झालं असं? कारण टीव्ही आली. कारण तिचं नावच आहे टी टी म्हणजे ताबडतोब, फी म्हणजे वाटोळ. जे पाहिल्याच्या नंतर ताबडतोब वाटोळ होतं डोळ्याचं डोक्याचं. पोरांचे डोके कामातून गेले काय काही पोरं येडे झाले काय काय पोरं. म्हणजे आपल्या गावातले पोरं हुशार नाहीत असं म्हणायचं नाही, पोरं हुशार आहे सगळे पुढे बसलेले. होय हो, मी सांगेल त्या प्रश्नाचं उत्तर मोठ्यानं द्यायचं, घाबरायचं नाही. पोरं किती हुशार आहेत बघा महिला मंडळ. लेकर हुशार नाहीत असं नाही, हुशारच आहेत. बाळांनो, आपल्या मोबाईलमध्ये ते नांग काढून घेतलं बरं का. ते म्हणला मी ह्या पक्षाचा नाहीच. पोराहो, आपल्या मोबाईल मध्ये एक गेम आहे बघा, गेम एक 2 GB गेम आहे बंदुकीचा. काय नाव आहे त्याचं? फ्री फायर. टाळ्या वाजवा त्यासाठी. एवढ्या माणसात बोलण्याचं डेअरिंग केलंय त्यानं. फ्री फायर. हे बाळा, आपल्या मोबाईल मध्ये एक कार्टून आहे, एक मोठ्या ढेरीचे एक छोट्या ढेरीचं. काय नाव रे? मोठं पतलं. वा, असं वाटतं आता मारून तुमच्या कॅम्प मध्ये जन्मले हो. किती हुशार लेकर आहेत. मोठं पतलं बाळा. एक झिंगाट गाणं आलं होतं बघ, झिंग झिंग झिंगाट. कोणत्या पिक्चर मधलं होतं ते? सैराट. त्या सैराट मध्ये एक हिरो होतं, त्याचं नाव परश्या. त्यामध्ये हिरोईन होती, तिचं नाव तिकडून मात्र पण म्हणलं बघा आर्ची. चांगले चांगले चलू द्या आर्ची. आता शेवटचा प्रश्न बाळा, घाबरायचं नाही. मला सांग, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला 15वा अभंग कोणतं?
ते म्हणते मला काय माहिती. मग आरची तुझी का मावशी होती रे? परशा तुझा काका लागत होता. महिला मंडळ पोरं अडाणी नाहीत, लेकरं हुशारच आहेत, आपल्यापेक्षा हुशार आहेत पोरं. फक्त घोटाळा काय माहिती का, पोरं कोणत्या गोष्टीमध्ये हुशार असली पाहिजे याचं ज्ञान आज लेकरांना नाही. आणि याला जर जबाबदार कोण असतील ना, तर याला जबाबदार लेकर नाहीत, याला जबाबदार आई वडील आहेत. इथं बसलेले किती महिला असे आहेत, महिला मंडळ इथं बसलेल्या किती आया असे आहेत, आपल्या पोरांना रोज हरिपाठ वाचायला सांगतात. या कधी असेल तर तिनं हात वर करत तिथं इथं चौकात पुतळा बांधून जातो. आहे का नाही एखादी? एक करा असतील तर खरंच हातवर करावं. दोन पुतळे फिक्स आहेत. दोन्ही तीन आजीनं अर्धाच हातवर केला. आजी तुम्ही का अर्धाच हरिपाठ वाचायला होता का? असं फुल लाजू नका. चार खरंच लाजू नका. असतील तर हातवर करा. चारी माऊल्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. भूषणाची गोष्टी जातो, लाजायची गोष्ट नाही. हे अभिमान पाहिजे, याचा धरीनं अभिमान, ह्या गोष्टीचा अभिमान पाहिजे आणि ह्या गोष्टीचा गर्व पाहिजे. नको त्या गोष्टीचा नको. तुमच्याकडे किती पैसे कोणी खात नाही. तुका म्हणे येतं भजन प्रमाण, काय थोरपण जाळायचे पैसा आपल्याकडे, पण संस्करणात उपयोग काय येतात ना. हो, 4 महिला निघल्या गावामध्ये बरं का. तुम्ही म्हणाल महाराज नेमकं हरिपाठ वाचल्यानं आमचा पोरगा डॉक्टर होणार आहे का, आमचा पोरगा इंजिनियर होणार आहे? हरिपाठ वाचल्यानं आमचा पोरगा काय कलेक्टर होणार आहे का? ज्ञानेश्वरी वाचल्यानं आमचा मुलगा वकील होईल? मला माहिती तुमचा मुलगा हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचल्यानं तुमचा पोरगा कलेक्टर होणार नाही, मला माहिती आहे. परंतु हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी वाचणारं पोरग कमीत कमी आईबापाला घराच्या बाहेर तरी काढणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. म्हणून शिक्षणाबरोबर संस्कार तेवढेच महत्वाचे दादांनो. म्हणून संस्कार असले पाहिजे पोरांवर. आज ह्या ठिकाणी सप्ताह या ठिकाणी आपण निर्माण केलाय, उभा केला ना. हा पोरांनी केलेला सप्ताह. पोरांचे वय काय ते फार कमी पोरांचे वय ते 17, 11, 12, 13, 14 वर्षाचे पोर ह्या कमिटीमध्ये ह्या सप्ताहामध्ये. पोरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कौतुक करायला लागल्या पोरांचं. आज पोरं वारात दारू पिऊन नसते. शिवजयंतीमध्ये गणेश उत्सवामध्ये पोरं दारू पिऊन नसते. त्यांना धर्म कळत ना, संस्कृती कळत ना. त्यांना निर्लज्ज झाले लोक, निर्लज्ज. कसं कुठं काय वागावं भान उरलं राहिलं. पण महाराज म्हणतात नाचा, पण कुठं नाचा, नाचू कीर्तनाची रंगी आणि ज्ञान जीप लावू जगी. इथं नाचा. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. जो तरुण हरिकीर्तनात नाचतो महाराज म्हणतात तो भाग्यवान आहे. धन्य माता पिता ती तयाची आहे, त्याची आई धन्य, त्याचा बाप धन्य, त्याचं कुळ पवित्र आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेते. हो, म्हणून दादून ही संस्कृती जपण्याचं काम करा. ही पोरं करतात आणि यांना सपोर्ट करा. ह्या पोरांना बरं का, गावातले सर्व ह्यांना सपोर्ट करा पोरांना. पोरं फार चांगलं कार्यक्रम करतात आणि फार पोरांचा स्वभाव पण चांगला, मन मिळवू पोरं येत आहेत. हो, यांना सपोर्ट करा. तन मन धनानं सहकार्य करा. विचार करा, आपलं जर पोरगा दारू पेरण निघलं असतं तर दिवसाला त्याने 4-4, 5-5 हजार रुपये धाबेर उडवले असते का नाही? उडवले असते का नाही? पण आपली पोरं सप्ताह करतायत, आपली पोरं हरिपाठामध्ये कीर्तनामध्ये येत आहेत, नाचतायत. किती भाग्य तुमचं. म्हणून जर तुम्हाला पैशानं मदत करता आली तर करा, कारण तुमचा हा पैसा कधी वाया जाणार नाही. इथं एक शीत दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. इथं एक जर शीत दिला तुम्ही, एक शीत जरी दिला तरी तुमच्या कोटी कुळाचा उद्धार आहे दादांनो. कुठं दिलं पाहिजे ह्याचं भान असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी तनमनानं धनानं सहकार्य करा. या कार्यक्रमाला तुम्ही सपोर्ट करत चला. हा कार्यक्रम आज 2रं वर्ष येणं बरं का, आणि 2ऱ्या वर्षामध्ये कार्यक्रम करतो मी. कालांतरानं मी 50व्या वर्षामध्ये कार्यक्रम करण्याचे योग माझ्यावर आला पाहिजे. तुमच्या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सव माझ्या या ठिकाणी त्या ठिकाणी भारुड असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आम्ही सगळे जिवंत राहिलो पाहिजे, अशी त्याच्या मागायचा हेतू आहे या ठिकाणी. म्हणून महाराज म्हणतात बुरगुंडा, ज्ञान नावाचा बुरगुंडा तुमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. कारण आजकालचं तरुण काय करतो माहिती? आजकालचा तरुण आहे ना, तंबाखू खाऊन गुटखा खातोय. आजचा तरुण आहे, आजचा बुरगुंडा आहे, आजचा मावळा दारू पितोय. पूर्वीचा मावळा कसा होता का? छत्रपती शिवाजी राजांचं काळातला मावळा कसा होता का? पूर्वीचा मावळा लवकर निजे, पहाटे लवकर उठे, उठल्याबरोबर लढायला सुटे, तलवार तुटे, ढाल फुटे, पण पिछे न हटे. पूर्वीचा मावळा. आणि आत्ताचा मावळा कसा माहिती का? आत्ताचा मावळा उशिरा निजे, पहाट उशिरा उठे,
उठल्याबरोबर दारू प्यायला सुटे, बाटली फुटी पण पिचे न हटे. याला मावळा नाही म्हणायचं, याला डोमकावळा म्हणायचं. महाराज म्हणतात पुत्र व्हावा ऐसा गुंडा. गुंडा म्हणजे गुंड नाही, दरोडेखोर नाही. गुंडा म्हणजे शूरवीर, पराक्रमी, छत्रपती शिवराजांसारखा, शंभूराजांसारखा, महाराणा प्रतापांसारखा शूरवीर. पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आताचा कसा आहे पुत्र माहितीये का? आताचा पुत्र असा आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि आईबापाच्या टाळक्यात मारतो तो ढोंडा. बायकोच ऐकून महाराज संस्कार पूर्ण केले पाहिजे. आजचा तरुण दारू पितोय. 17-18 वर्षाचं पोरग, तोंडावर मिशन आहे पण दारू पिते पोरग. दारू चढली की बापाला म्हणते उचलून आपटीन, पोरग म्हणते बापाला उचलून आपटीन. बाप सुद्धा म्हणतोय हा उचलून आपटू शकतो का? कारण याच्या अगोदर मला 3-4 वेळा हाणलं यानं. बापाला लाज नाही राहिली, पोराला लाज नाही राहिली. का राहिल्या? लेकराकडे लक्ष कमी केलं आम्ही मोबाईलवर वेळ घालवतो, टीव्हीला पाहण्यामध्ये वेळ घालवतो, पण लेकरांवर संस्कार करण्याकरता वेळ घालवत नाही. मी सांगत असतो पोरांना, हो संस्कृती जपण्याचं काम करा. तंबाखू गुटखा खाऊ नका, दारू गांजा मत पिऊ यारो, अक्कल गुंग हो जाती है. तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका. कशाला खातो तंबाखू, कशाला खातो गुटखा? तुझ्या जर पैसे खर्च करण्याची लय मस्ती ना ए तरुणा, तुझ्या जर पैसे खर्च करण्याची लय मस्ती ना, तंबाखू काय खातो येड्या? उद्यापासून काजू खा, उद्यापासून बदाम खा, खारी खोबरं खा, दूध पे, व्यायाम कर, ताकद कमाव. पण म्हणतो महाराज काजू बदाम खायला परवडत नाही. 700 रुपये किलो काजू, 800 रुपये किलो बदाम आहे, खायला परवडत नाही. पण आपण जे गुटखा खातो ना, गुटखा दादा 25,000 रुपये किलो गुटखा मिळतो मार्केटला. किलो आपण पुढेमध्ये घेतो, ग्रॅमवर घेतो, म्हणते त्याची किंमत तुम्हाला मला कळत नाही. 25,000 रुपये किलो मार्केटला गुटखा आहे. 30 ते 35,000 रुपये किलो मार्केटला विमल मिळते. लॉकडाऊन मध्ये 30 रुपयाची विमल माणसांनी 100 रुपयाला घेऊन खाल्ली पण सोडली नाही. कॅम्प मधली टपरी बंद होती, मालेगावच्या टपरीला गेला, पोलिसांनी टपरी सुजूस तर हाणला. का? लॉकडाऊन मध्ये कशाला बाहेर पडला, पण तरी सुद्धा सोडली नाही. दोन व्यसनासाठी किती अट्टास करतो आपण, नाही सोडली. 700 रुपये किलोचा काजू खाणार नाही, 800 रुपये किलोचा बदाम खाणार नाही, 25,000 रुपये किलोचा गो खाईल. वाईट नाही सांगणार मी, त्याचं नावच आहे पहा. वाईट सांगण्याचं व्यासपीठ पण नाही बरं का. त्याचं नावच ठेवलं पहा. नाव ठेवणार ना काय डोकं लावून ठेवलं, नाव ठेवलं पहा. त्याचं नावच आहे पोरांनो, काय रे? गु ट खा. काय नाव आहे बाळा? गोवर जोर द्यायचा गु, त्याला खालून अशी अंडरपॅन्ट घालायची, आपलं अंडरलाईन करायची. गु ट खा. आता खाणाऱ्याला म्हणावं फक्त मधला ट काढ. हा असं खाणाऱ्याला म्हणावं खुशाल खा. दुकानदारानं पुढे मध्ये फिल्टर करून आणला. एकीकडे आमचं यान चंद्रावर गेलं, भारत देश चंद्रावर उतरलाय, सॉफ्ट लँडिंग केली, नासाला धडकी भरवली. शेजारचा अण्णाला महाग असणारा पाकिस्तान म्हणतो आमच्या झेंड्यावर चंद्र आहे, परंतु त्या पाकिस्तानला हे माहित नाही की आज आमचा चंद्रावर झेंडा आहे. आज भारताचा चंद्रावर झेंडा आहे. आम्ही चंद्रावर गेलो, आम्ही मंगळावर गेलो, परंतु याच देशातल्या तरुणांना आज काय खावं, काय प्यावं, कसं वागावं भान सुद्धा उरलं नाही. म्हणून आमचे संत मायबाप सांगतात, भल्या माणसा जाम पर जाम पिणे से क्या फायदा. कशाला दारू पितो? दारू उतरती रे, दारू सकाळी प्याला संध्याकाळी उतरती, रात्री प्याला अर्ध्या रात्रीच उतरती. पण काय काय पठ्ठे म्हणतात महाराज आम्ही उतरू देत नाही. का? खिशात घेऊन फिरतो, उतरून कशी? पण दादा हे उतरणारी नशा आहे. नशा उतरणारी करू नका, नशा न उतरणारी करा. देवाच्या भक्तीची नशा आहे दादा, हरिनामाची नशा आहे, राम नामाची नशा आहे. मारुती रायने केली दादा. हो, जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी. तू एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील हे दादा, ऐक दादार, दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं बी मरशील, या रस्त्यावर कुठं बी मरशील, अरे या रस्त्यावर कुठं बी मरशील. दर दर पिऊन फिरशील, दर दर पिऊन फिरशील. जय हो. या रस्त्यावर कुठं बी मरशील, या रस्त्यावर कुठं बी मरशील, या रस्त्यावर कुठं बी मरशील. हे दारूच्या नादी लागून
गुणवान झाल्या व गुण हे गुणवान झाल्या व गुणवान झाल्या व गुण हे सार काम धंदा त्या गुण पोट भरती भिक मागुण हे पोट भरती भीक मागुन पोट भरती भीक मागुन हिच्या नादान हिच्या नादान अर नादान हिच्या नादान बरोबर होशील या रस्त्यावर राहा मरसिल या रस्त्यावर कुठं बी मरसिल अरे या रस्त्यावर म्हणून अरे दादा नको लागू दारूच्या नादा हे दादा नको लागू दारूच्या नादा अरे बायको लेकर भिकेला लावली काय बायको लेकर भिकेला लावली सोडून काम धंदा 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 दादा नको लागू दारूच्या नादा अरे हो अहो या दारू सणारले बाई दादा दारू सणारले बाई अन रोज रोज पिऊन हा होते ताई हा म्हणजे कोण मावशी माझा दलिंदर नवरा मेला रोज दारू पिऊन येतो मुळे त्याला सप्ता कळणार रोज दारू पितो मला बदा बदा मारित मारून मारून माझ्या पाट्याच्या मोडद्यानं नुसती चाळण करून टाकली मरण सुद्धा अहो याला वर जाण्याची लई घाई वर म्हणजे कुठं टेरेसवर नाही वर का ढगात अहो याला वर जाण्याची लई घाई आणि सकाळी 5 वाजता गेला बाई अहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही अहो त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला नेतो म्हणला होता दादा कोणकाचा पिक्चर धावतो म्हणला होता लेकरा बाळांना कपडे घेतो म्हणला सारस टाकून गेला काय सांगायचं मावशी दारोडा नवरा मेले रडू सुद्धा येत नाही पण पाहुणे रावळे काय म्हणतील म्हणून रडावं लागतंय सगळा मायेचा बाजार आहे दादा कोणी कोणाचं नसतं ह्या जगात हो अहो कसा विसरू गेला वादा कुटुंबाला फार मोठी स्वप्न लावली होती बायकोला सांगितलं संक्रांत जवळ आली तुला सोन्याचा हार करतो बघ मुलीला सांगितलं परीक्षेत जर पास झाली तर तुला स्कूटी घेऊन देतो पोरला सांगितलं तुला आयफोन घेऊन देतो परंतु दादानं सर्व स्वप्न अपुरे राहिले एक दिवस अचानक किडन्या फेल झाल्या लिव्हर खराब झाला डॉक्टरनं सांगितलं आतड्या खराब झाल्या डॉक्टरनं सांगितलं दादा आता किती जरी पैसे खर्च केले तर मी तुला वाचू शकत नाही कारण दादानं एकदा का यमदारात आला ना चप्पल सुद्धा घालू देत नाही यमाला म्हणा ए यमा तुला 10 कोटी रुपये देतो माझे 10 एकर तुझ्या नावची करून देतो फक्त मला 1 दिवस जगू दे हे नाही शक्य नाही म्हणून पैशानं आयुष्य विकत घेता येत नाही म्हणून दादानो हे दिलेलं शरीर आहे ह्याला सांभाळा भगवंतानं तुम्हाला मला बरंच काही दिलेलं नाराज होऊ नका त्या देवावर काही लोक देवावर नाराज होतात नशिबाला दोष देतात की देवानं मला काहीच दिलं नाही एक जण आला माझ्याकडे मला म्हणलं महाराज त्या देवानं मला काहीच दिलं नाही काहीच दिलं ना त्या देवानं मला त्याला म्हणलं मला मरायचं म्हणलं मला आत्महत्या करायची त्याला म्हणलं 1 दिवस माझ्यासाठी जग म्हणलं तू मरणार आहे ना एक काम कर म्हणलं तुला मारताना तू माझा काहीतरी फायदा करून जा म्हणलं असं जाऊ नको ते म्हणलं ठीक आहे त्याला म्हणलं एक काम कर तू मरणार आहे ना हा म्हणलं तुझे 2 डोळे मला दे म्हणलं मला चल दवाखान्यात गेलं त्याला म्हणलं 2 डोळे मला दे डॉक्टरला सांगितलं डोळ्याचे पैसे किती देतात डॉक्टरने सांगितले 5 लाख रुपये डोळ्याचे एका डोळ्याचे 5 2 डोळ्याचे 10 लाख रुपये म्हणलं याची किडनी ऐकायची म्हणलं मला किडनी 20 लाख रुपये त्यानं विचार केला 20 आणि 10 30 लाख रुपये इथंच झाली आणि फुफ्फुस आणि लिव्हर हे सगळ्याचा हिशोब केला तर कोट्यवधी रुपयाच्या घरात जातो ना काय त्या देवानं तुम्हाला मला कमी केलंय एवढं शरीर दिलं याच्यापेक्षा काय त्या देवानं द्यायला पाहिजे होते म्हणून दादा याला जपा हे शरीर जपा हो हा देह हे आयुष्य देवाच्या धर्माच्या देशाच्या आणि समाजाच्या कमलाना बस
एवढं जीवनामध्ये करा. आणि काहीच नाही जमलं, नाही देशाची सेवा करता आली, नाही समाजाची सेवा करता आली तरी चालेल हो, नको देवाच्या कामाला आलं तरी चालेल, पण कमीत कमी जन्मदात्या माते पित्याची तरी सेवा करा दादा. आईबाप्पाची तरी सेवा करा. ज्या आईबापानं तुम्हाला जन्माला घातलं त्या आईबाप्पाची तरी सेवा करा. महिला मंडळीला विनंती, आपल्या सासू सासऱ्यांना सांभाळा, जपा. म्हातारे असतील हो त्यांची सेवा करा. हो, तुम्हाला पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही गड्या, आळंदीला सुद्धा जायची गरज नाही. नाही कोणा देवाच्या पुढं डोकं ठेवायची गरज नाही तुम्हाला. सासू सासऱ्यांची सेवा करा. घरामध्ये म्हातारा सासरा तुमचा विठ्ठल आहे आणि घरातली म्हातारी सासू तुमची रुक्मिणी आहे. हो, आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगायचे, येड्या ए येड्या, अरे कशाला रिकामं फिरतं, तुझं घरच नाही का तीर्थ. तुझं घर तीर्थ आहे ना, कशाला येड्या रिकामं फिरतो. रोज रोज उपवास धरतो आणि घरी आईबाप उपाशी मारतो. सांगणं त्यानं निघतो का जीवनाचा अर्थ, तुझं घरच नाही का तीर्थ. म्हणून घराला मंदिर बनवा, गावाला तीर्थ बनवा. गावाच्या बाहेर जायची गरज नाही. म्हणून जन्मदात्या माते पितेची सेवा करा जातो. अलीकडं झाले काय माहिती, अलीकडं लोकांकडं पैसा झालाय पण माणुसकी उरली नाही लोकांमध्ये. हा, माणुसकी राहिली नाही. अलीकडं लोक कुत्रं सांभाळतात पण मायबापाला सांभाळत नाहीत. 25-25 ते 50-50 हजार रुपयाचं कुत्र्याचं पिलो आणते ती. टॉमी म्हणते त्याला टॉमी. अर्धा किलो वजन आणि 1.5 किलो केस असते त्याला टॉमी. आणि ते काहीच कामाचा नाही टॉमी, कारण टॉमीचा कार्यक्रम सगळा उलटा. टॉमी असा आहे बरं का, चोर आला की झोपतो आणि मालक आला की भोगतोय. असा टॉमीवर लोक प्रेम करतात. हा, टॉमी जर आजारी पडला ना, आजारी बरं का, ते कुत्र जर आजारी पडलं ना, त्याला दवाखान्यात घेऊन जातोय. कुत्र्याचे दवाखाने माणसापेक्षा कुत्र्याच्या दवाखान्यात तुम्ही बघा, चेक करा तुम्ही, तालुक्याच्या ठिकाणी राहणारे माणसे. कुत्र्याला दवाखाना आहे आईसाठी, हो डोक्याची गोळी नाही, आईच्या डोक्याला बाम नाही, पण कुत्र हो हॉस्पिटलमध्ये. दादांनो, कुत्र गाडीमध्ये फिरतंय. कुत्र्याला फिरायला गाडी आहे, मर्सडीज, BMW, ऑडी, जॅग्वार, हो फॉर्च्युनर मध्ये कुत्रा फिरतंय. 50-50 लाख रुपयाच्या गाडीत कुत्र फिरतंय, पण आईबापाला राहायला घर नाही. कुठं चाललोय आपण? कुत्र्याला खायला बिस्किट आहे, ते पण साधे नाही. कुत्रे गुड्डे खाते, गुड्डे. काजू बदामाचं बिस्किट खाते कुत्र, पण मायबापाला भाकरीचा तुकडा नाही. आग लावा तुमच्या बंगल्याला, आग लावा तुमच्या इस्टेटीला. नुसते दिखावा कर नका. घरावर नाव असतं मातृपितृ छाया. हो, मातृपितृ वृद्धाश्रमात आणि हेकणी छाया घरात असते. छाया घरात आणि मातृपितृ वृद्धाश्रमात. काय करायचं तुझ्या बंगल्याला सांग ना. तुम्ही कुत्र्याला किती बिस्किट खाऊ घाला, ऐका, कुत्र्याला तुम्ही कितीही बिस्किट खाऊ घाला, कुत्र तुम्हाला चावल्याशिवाय राहायचं नाही. आई बापाला नुसती भाकरीचा तुकडा द्या, आईबाप मरेपर्यंत आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आईबाप म्हणून आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनंती. आईबापाची सेवा करा. म्हणून ठिकाणी सर्वांनी एकदा प्रेमानं त्या प्रभूचं भजन करायचं, भजन करायचं. उठायचं मी सांगल तोपर्यंत कोणी उठायचं नाही बरं का. चुळबुळ सुद्धा करायचं नाही बरं का मावशी. उठायचं ना, माझी जीभ काळी बरं का. मी सांगायच्या अगोदरची उठली, समजायचं कायमची उठली. ऐसा शिकून सांगितलं, संती जय जयकार केला, एका जनार्दनी आनंद झाला. माझा शिकून कुरकुला देखो निवयो. प्रेमानं भजन करायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा काळी, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, माझा मी विठ्ठलाचा. 4-5 महिलांनी चांगलं भजन केलं बघा. पाठीमागच्या महिला मंडळ तिथल्या तिथं असं करतोय.
सर्वांनी चांगलं भजन केलं सगळे. या ठिकाणी विशेष करून महिलांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे आणि महिला मंडळ फार हसलं बरं का आपल्या गावातलं. महिला मंडळ फ्रेश आहेत तुमच्या गावातले. खरंच तुम्ही माणसं चांगली आहेत पोहा, कारण हसणारी माणसं चांगली असतात, गच बसणारी माणसं धोकादायक असतात. त्यांच्या वरून वेगळं असतं ना आतून वेगळं असतं बरं का. दोन तोंडी माणसं असतात. हसणारे माणसं चांगली आहेत बरं का. असंच हसा मावशी बरं का, हसायचं बरं का जीवनामध्ये. काही काही माणसं हसत नाही, दलिंदर असतात. काय काय गावात गेलो ना, काय काय दलिंद्री हसत नाही. समजायचे हे मागच्या 100 जन्म पाप करून आले, ते हसत नाहीत. आणि जे हसत नाहीत का ते कार्यकर्ते काय करतात माहिती का, प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या समोर आणून असं बसवतात, खुर्ची बसवतात आमच्या समोर आणून. सगळं गाव हसतं प्रमुख पाहुणं. अरे हस ना, तुझ्या तोंडात काय कुत्रं मुतलंय का, हस. येडा कोणीकडं हस ना. काय हवत आहे का तुला हसायला? त्याला हस म्हणलं आणि ते म्हणते हसण्यानं माणसाचा स्टेटस खराब होतो, इमेज ढासळते म्हणून. हसण्यानं इमेज खराब होते. अरे हसण्यानं माणसाची इमेज खोलते. हसणं हे नॅचरल ब्युटी आपली आहे. महिला मंडळ तुम्ही किती